पाकिस्तानला उडून टाका, एक पण जिवंत नका सोडू. तुमच्यावर कधी हल्ला झालाय का? युद्ध सगळ्यांना पाहिजे, पण मग त्याच्यातून आपल्या घरातलं नुकसान नाही झालं. जे आर्मी मध्ये लोक असतात त्यांना ते असे मरायला तयार असतात. हे काय म्हणजे काय प्रकारची ट्रेनिंग आहे नक्की? पाकिस्तानशी म्हणजे गल्ली बोळ्यातले भांडण. भारतीय लष्कराची खरी ताकद काय? आर्मीचा एक मोठं असतं की जोपर्यंत तुमच्या जीवाची तुम्हाला करायची इच्छा आहे ते तुम्हाला ठेवतात. तू हिंदू आहे लगेच मारायची. आणि अक्षरशः तुम्हाला जर कलमा नाही पडता येते किंवा काही नाही येते तर त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांच्या चड्ड्या उडून त्यांना बघितलं मग गोळी मारली. चलो तर चांद तक नाही तर शाम. की याच्यानंतर जर परत तिकडून एक जरी गोळी आली तर इकडून डायरेक्ट आपण गोळा चालू. ऑपरेशन सिंदूर पहलगामवर झालेल्या निंदनीय हल्ल्यानंतर भारत सरकारने दिलेलं पाकिस्तानला चोख उत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर. जेव्हा जेव्हा आपल्या देशावर काही संकट आलं तेव्हा तेव्हा आपलं लष्कर आणि भारतीय सैन्य आपले जवान निधड्या छातीनं सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे राहिले. आज याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानचं पुढे काय होणार या गोष्टीचे उत्तर घेऊन आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्ट मध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी इंडियन आर्मीचे एक सोल्जर आलेले आहेत, जे आता सध्या ड्युटीवर आहेत, आपल्या सुट्ट्यांमध्ये आलेले आहेत आणि ऑपरेशन सिंदूर चालू झाल्यानंतर त्यांना तातडीने ड्युटीवर रुजू होण्यासाठी बोलवलेलं आहे. पण त्यातली त्यात वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहे पॉडकास्ट करायला आज. तर स्वागत करूया गोकुळ पानसरेजी यांचं. गोकुळजी नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहे. सुट्ट्या कॅन्सल झाल्या सगळ्या? सुट्ट्या झाल्या, कॉल तर आलाय जाऊ आता. मी तुमचं सगळ्यात पहिले तर स्वागत करतो खरंच, आणि वेळात वेळ काढून तुम्हाला उद्या जायचंय आणि आज तुम्ही आलेले आहात इथे पॉडकास्ट देण्यासाठी आणि आमच्या रक्षणासाठी. आता तुम्ही तिकडे सीमेवर चाललेले आहात, काय सध्याची परिस्थिती आता तिकडे बॉर्डरवर? सध्याची परिस्थिती अशी तिकडे की बघा आता प्रत्येकाची म्हणजे जो पण सैन्यामध्ये त्याच्या घरच्यांना त्यांची चिंता आहे. बरोबर. बाकी तर सिव्हिल मध्ये तर सगळे म्हणतात की पाकिस्तानला उडून टाका, पाकिस्तानला हे करा, बरोबर, एक पण जिवंत नका सोडू. बरोबर. पण मग रिअल फॅक्ट हा राहतो की युद्ध सगळ्यांना पाहिजे, बरोबर. पण मग त्याच्यातून आपल्या घरातलं नुकसान नाही झालं पाहिजे, फक्त दुसऱ्यातल्या घरातलं. तर कुठं ना कुठं भांड्याला भांडं वाजणारच आहे. बरोबर. त्यामुळं मग त्यांचे सैनिक जगेल, त्यांचे आतंकवादी आपण मारतोय किंवा काय, त्यात आपले पण 2 जण शहीद होतात. फरक एवढाच आहे की त्यांना त्या गोष्टीचा काय फरक नाही पडत की आम्ही मेलो म्हणजे ते मारायसाठीच येतात. आपण कधी आतापर्यंत आताचा इतिहास आहे पूर्ण की आपण कधी त्यांच्यावर पहिला हल्ला नाही चढवला. बरोबर. तर मग हाच एक फरक असतो. आणि अजून एक गोष्ट बघायला गेलो तर असं असतं की आता माझ्या घरची जर तुम्ही सिच्युएशन जर घेतलं किंवा माझ्या घरचं जर मी तुम्हाला किस्सा सांगितला, तर ज्या दिवशी मला कॉल आला होता की तुम्हाला अर्जंट बोलावलं, तर मम्मी थोडी चांगल्या मूड मध्ये होते तर तिचा मूड ऑफ झाला. पप्पा पण चांगले, म्हणजे घरात वातावरण चांगलं होतं ते लगेच डाऊन होऊन जातं वातावरण पूर्ण. मग त्याच्यानंतर मग ते बातम्या वगैरे बघतात तर बातम्यांवाले तर खूपच वरचढ दाखवतात की पूर्ण आम्ही लाहोर मध्ये आता चहा पितोय, हे करतोय ते करतोय. असलं काही राहत नाही, पण मग ठीक आहे, एवढं काही चालून जातं. बरोबर. त्यानंतर मग तिकडे जा, मग तिथली सिच्युएशन अशी असते की तुम्हाला नीट जेवायला नाही भेटत, टाइम नाही भेटत, कंटिन्यू वॉर सिच्युएशन राहते. घरचे फोनची वाट बघतात, फोन येत नाही अजून, का नाही येते. मग त्याच्यानंतर न्यूज वाल्यांचं बघून तर अजून ते हायपर होऊन जातात. बरोबर. ती एक सिच्युएशन राहते. वॉरच्या दरम्यान तुम्हाला घरच्यांना कॉन्टॅक्ट फोन अलाउड नाही राहत तेव्हा. फोन ट्रेस व्हायचा किंवा खूप काही अशा आहे कारण भरपूर की जेणेकरून फोन राहत नाही जवळ. बरोबर. जोपर्यंत वॉर सिच्युएशन ऑन ग्राउंड मध्ये चालू राहते तोपर्यंत तुमच्याकडे फोन नाही राहत. एकदा थोडं काही शांत झालं की मग एक घरच्यांना मेसेज जातो किंवा मग कॉल करायचा एक ते आपल्याला वेळ देतात. अच्छा. पण जुन्या काळात काय होतं की वॉर सिच्युएशन चालू झाली तर एक तुम्ही पत्र लिहायचं घरच्यांना. अच्छा. त्यावर तुमचं बँकेचं सगळं ते आयडी वगैरे, पासबुकचे जे काय असेल, पिन वगैरे सगळं डिटेलमेंट राहते. मग ती घरच्यांपर्यंत जाते. अच्छा. मग तो आला तर ठीक, नाही तर मग त्या माहितीनुसार मग ते घरचे त्याचं जे काय असेल माग ते चालवायचे. बरोबर.
आता असं नाही, आता कसं एक कॉल करायचा आपण आधीच की वॉर सिच्युएशन आहे तर एक पुढले 3 महिने 4 महिने किंवा महिनाभर मला काय जमणार नाही. जोपर्यंत ते चालू हा. आहे तोपर्यंत. जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत काय जमणार नाही, मग त्या टाइप मध्ये राहतो. पण आज म्हणजे प्रत्येकाच्या मनात संताप आहे. हम्म. आज आम्ही सिव्हिलियन म्हणून आम्हाला पण वाटतं की जे काही झालेलं आहे, पहिलगामवर हल्ला झाला हा. किंवा जे आतंकवादी कंटिन्युअसली येत आहेत आणि हे असे प्रकारचे हल्ले करताय, हम्म. तर प्रत्येकाच्या मनात संताप आहे की एकदाच हे काय आहे ते मिटवून टाका, हम्म. एकदाच युद्ध करा, काय करा, जी चीड आहे आमच्या मनात. बरोबर. तर ऍज अ तुम्ही आता एक आर्मी पर्सन आहात, हम्म. तर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत जेव्हा तुम्ही ऐकतात की अशा आतंकवाद्यांचे हल्ले होत आहे, किंवा आम्हाला जे वाटतं की जाऊन घुसावं, ते तितकं सोपं आहे का खरंच? नाही, एवढं सोपं नाही ते. हे बघा, एक पीओके म्हणतो आपण ज्याला, पाक ऑक्युपाईड जे काश्मीर वगैरे, ज्याच्यावर आपला एक कागदोपत्री दावा आहे की हे आमचंच आहे. आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. बरोबर. ते जसं म्हणतात की आमच्याकडे काश्मीर आहे ते आमचं आहे, ते म्हणतात फक्त, पण त्यांच्याकडे असं काही कागदोपत्री पुरावा नाही तो आपल्याकडे आहे. बरोबर. पण ते दहशतवादी हल्ल्यांच्या स्वरूपात ते आपल्याकडे हे करतात. मग आपलं कसं आहे की आपण त्या रेंज पर्यंत जाऊ शकतो. बरोबर. त्या रेंजच्या पुढे जर जायचंय तर मग वॉर सिच्युएशन होते. कारण की तो एरिया म्हणजे पाकिस्तान, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की आर्मी प्लस त्यांच्या आतंकवादी वगैरे संघटना त्याच्या आपल्या बॉर्डर लाईन मध्ये येतात. आपण त्या ट्रेस करून आपण किंवा त्या शोधून त्यांचे जे बेस आहे किंवा जे कॅम्प चालवतात ते आपण उडवू शकतो. पण जर आपल्याला वॉर सिच्युएशन मध्ये उतरायचंय ऑन ग्राउंड मध्ये, तर वॉर सिच्युएशन मध्ये काय होतं की फक्त 2 सैन्य लढतात. सिव्हिलियनचं त्याच्यामध्ये काय हे नसतो. अच्छा. जसे आपण 1971 बघितलेत, 99 त्याच्या आधीचे पण 62 वगैरेच्या लढाया बघितल्या, फक्त सेना लढलेली एकमेकांशी. सिव्हिलियनवर कुठं आपण बाकीच्या दुसऱ्या राष्ट्रांसारखे आपण हल्ल्याने चढवले, जसे अमेरिकेने केलेले आहेत, जसं आता रशियाने केलेले आहेत, सिव्हिलियनला मारलं, तसं आपण नाही करत. आपण फक्त आर्मी कॅम्प किंवा जे आतंकवाद्यांचे जे बेस कॅम्प त्यांना उडवतो फक्त. आणि जर वॉर सिच्युएशन झालीच तर मग जसं मॉक ड्रिल वगैरे चालतं त्या स्वरूपात मग पूर्णच बंद होऊन जातं सगळं. बरोबर. मग त्याच्यामध्ये सगळ्यांचीच कोंडी होते ना की फक्त आर्मीची, सगळे सिव्हिलियन मध्ये पण ताणतणाव निर्माण होतो. जॉब वगैरे किंवा सरकारी जेवढे पण आपले कर्मचारी वगैरे सगळे हाय अलर्ट राहतात, बंद होऊन जातं कधी कधी. बरोबर. त्या याच्यामध्ये तसं पाकिस्तान एवढं तर काही नाही करू शकत, कारण की चायनाकडून त्यांनी जे ड्रोन घेतले होते, मिसाईल घेतले होते. आता चायनाचा माल तुम्हाला पण माहिती आहे, आपल्या गल्ली बोळ्यांमध्ये नाही टिकत. चलो तो चांद तक नाही तो शाम तक. हा, तर ते जे मिसाईल त्यांचे पडले होते पंजाब एरियामध्ये तिकडं, तर ते पण जास्त काही एवढे काही हे नाही झाले. अच्छा. आणि आपल्याला मेन म्हणजे जे बाकीच्या राष्ट्रांनी जी मदत केलेली इतर देशांनी, त्यात खास करून रशियाने जे आपल्याला, आता तुम्ही S-400 नाव भरपूर वेळा ऐकलं असेल, ज्याला आपल्या याच्यामध्ये सुदर्शन चक्र असं नाव दिलेलं आहे, तर ते आपल्यासाठी खूप म्हणजे खूपच प्रभावशाली, त्यांच्यासाठी खास करून. कारण की त्यांनी जे 52 ड्रोन सोडले होते आपल्यावर रात्री, तर ते आपण हवेतच त्यांच्याच रेंजमध्ये उडवले होते. आपल्या इकडे थोडेफार आले असं फक्त. बरोबर. तर आता आपल्याकडे कसं ते 2 आहेत, तर अजून 2 येतील, ते अजून 2, 4 आहेत, अजून 2 येतील. एअर डिफेन्स सिस्टम. हो, एअर डिफेन्स सिस्टम. तर मग त्यामुळं पाकिस्तानशी म्हणजे गल्ली बोळ्यातले भांडण आहे, जर एकदम क्लिअर बोलायला गेलं. जर भारत पाकिस्तान म्हणलं तर एक आर्मीच्या किंवा तिन्ही दलांच्या नजरेमध्ये एक गल्ली बोळ्यातलं भांडण राहतं, पण त्या गल्ली बोळ्यातल्या भांडणामध्ये पण आपलं कोणी ना कोणी भाऊ वगैरे शहीद होणारच. बरोबर आहे. त्या हिशोबाने आपण हे करू. आता तुम्ही जसं एक आर्मी पर्सन आहात, तुमची म्हणजे काय रँक आहे आता? मी सध्या आता सोल्जर वरच. अच्छा. हा, सोल्जर. आणि तुम्ही किती वर्षापूर्वी भरती झाले होते? मी 19 मध्ये झालो. 2019 मध्ये. हो. अच्छा. आणि तुम्ही कुठले होते ऑपरेशन्स मध्ये याच्या आधी? याच्या आधी आम्ही गलवान घाटीमध्येच होतो. तेव्हा मी नवीनच गेलो होतो, एवढं काय मला माहिती नव्हतं तिथलं. अच्छा. आणि आमची कंपनी होती. तुम्हाला काय त्याची स्पेशल ट्रेनिंग दिली होती का? नाही, स्पेशल ट्रेनिंग तुम्हाला जर स्पेशल फोर्सेस मध्ये किंवा त्याच्यात जायचंय त्यामध्ये जावं लागतं. पण आमचं काय होतं की आर्मी मध्ये तुम्हाला तुमच्या पोटेन्शियल नुसार तुम्हाला स्पोर्ट्स वगैरे ते तुम्हाला प्रेफर करतात. तर त्यात असं होतं की आम्ही म्हणजे नवीन रक्त वगैरे, तर एक सहज आले होते, कोच आले होते, ते म्हणे की कोणाला जर गेम वगैरे येत असेल तर तुम्ही येऊ शकता. तर
मी होतो लेफ्ट हँडेड. हम्म. तर मग ते म्हणे तू लेफ्टी आहे तर तू एक काम कर म्हणे, तू एक तर हँडबॉल नाही तर बॉक्सिंग खेळ म्हणे. म्हटलं ठीक आहे, आता मारामाऱ्या तर अशा पण व्हायच्या म्हटलं आधी. म्हटलं बॉक्सिंगच खेळू. मग बॉक्सिंग मधून मग आम्ही कमांड वगैरे खेळून एकदम मग मॅचेस संपल्या की आर्मीमध्ये कसं असतं, जोपर्यंत स्पोर्ट्स चालतं तोपर्यंत स्पोर्ट्स मध्ये ठेवतात. अच्छा. त्याच्यानंतर मग ड्युटी वगैरे चालू राहते. मग आम्ही गेलो ड्युटी वगैरे नगरोटामध्ये, सॉरी गलवान घाटीमध्ये, तेव्हा वरती लेह लडाख मध्ये. हम्म. नोव्हेंबर डिसेंबरचाच एरिया होता. अच्छा. तेव्हा असं होतं की आमचं खाली आम्ही एक ब्रिज बनवत होतो लोकल गावातल्या त्या लोकांसाठी. अच्छा. तर ते काम पण आर्मीकडेच असतं का? हो, आर्मीकडेच असतात सगळे काम, जे पण बॉर्डर एरियामध्ये असतात ते सगळे आर्मी करतात. त्याच्यामध्ये सिग्नल असतं, इंजिनियर्स असतं, जसं माझं इंजिनियर्स मध्ये येतं. ओके. तर इंजिनियर्स मध्ये काम असतं की मायनिंग वगैरे, ब्रिज, अच्छा. युद्धाच्या वेळेस आपण जे आपले मागचं जे सैन्य येणार आहे हम्म. त्यांना जे अडथळे येतील ते बरोबर. अडथळे दूर करून त्यांना पुढचा रस्ता क्लिअर करून द्यायचे. हम्म. किंवा पाकिस्ताननी जर आपल्याला ज्या एरियात जायचं त्या एरियामध्ये जर माईन लावून ठेवलेले हम्म. ते माईन आपण शोधायचे, मग ते आपलं म्हणजे फोडून वगैरे किंवा ते क्लिअर करून मग त्यांना परत त्या साईडनं रोड ओपनिंग करून द्यायचं. अच्छा. नाहीतर मग आपल्याला माहिती आहे की जसं तुम्ही बॉर्डर पिक्चर बघितला असेल, बॉर्डर पिक्चर हो. मध्ये आपल्याला माहिती आहे किती टँक येणार आहे त्यांचे. हो. तर आपले आधीच एक दिवस आधीच ते माईन वगैरे माईन लावून वगैरे टाकतात. लावून ठेवतात. हा. त्या स्वरूपाचं एक काम राहतं. अच्छा. आणि पाकिस्तानचे काही काही माईन्स असे राहतात जे फुटती पण नाही कधी कधी. तर मग तो इश्यू काय होतो की आपल्याला माहित नसतं की ते माईन आता कुठं आहे. हा. तर ते शोधायला जवळपास महिना लागून जातो. बरोबर. मग ते शोधले तर सापडले नाही तर मग कधी कधी ते असं आपण न्यूज वगैरे बघतो की इथं फुटला तिथं फुटला, बरोबर. तेच राहतात ते. त्यामुळे ठीक. म्हणजे जसे आपल्या इकडे लवंगी फटाके नाही का, फुटले नाही तर त्या टाइप मध्ये फुसके राहतात. फटाके. फुसके फटाके राहतात. माणसं पण तशीच आहेत. तुम्ही काय सांगत होते आता ते तुम्ही पुलाचं काम करत होते. हा, पुलाचं काम करत होतो आम्ही. हम्म. तर तिकडून ते चायनावाल्यांचं कसं राहतं की आपलं जसं आपण गल्लीमध्ये बघतो आपल्या की हम्म. आपलं थोडं समजा टाकी भरली, टाकीचं पाणी खाली आलं, हम्म. ते शेजारच्यांच्या घरात पडलं तर बरोबर. ते लगेच भांडायला येतात की आमच्या इथं कसं काय पाणी पडलं किंवा बरोबर. आमच्या इथे हे झालं ते झालं. बरोबर. तसंच चायनावाल्यांचं आहे आपल्यासोबत. बरोबर. थोडं काहीतरी झालं का भांडायला येतं लगेच. बरोबर. काहीतरी म्हणजे बांधाला बांध सारखंच आहे आपलं. थोडा बांध पोरला काही झालं आले, हम्म. तसेच आले ते. आणि तिथं कसं रायफल वगैरे अलाउड नाही राहत, आपण फक्त एक मॅन हँडलिंग करू शकतो. अच्छा. तर आम्ही नवीन होतो, आम्हाला काय माहित नव्हतं त्या मॅन हँडलिंग, फक्त मारामारी एवढंच माहित होतं. पण अच्छा. मग ते कसं ते पूर्ण ते आपलं खिळे वगैरेचं रॉड वगैरे हे करून पूर्ण तयारीत ते आलेले होते. तर तेव्हा मग आम्ही थोडं वीक पडलो होतो त्या ठिकाणी. अच्छा. आम्ही थोडं मग मागे गेलो होतो. हम्म. पण मग आमचे झाले होते, भरपूर जण इंजुर्ड झाले होते त्यामध्ये. हम्म. त्यानंतर मग सेकंड प्लॅन मध्ये मग असं होतं की आम्ही वरती होतो, ते खाली होते. अच्छा. मग आम्ही तयारी करून गेलो आणि तेव्हा आम्ही कमी माणसं होतो. नंतर मग भरपूर पब्लिक होती आमची पण. अच्छा. मग त्यानंतर आमचे जे सरदार पर्सन होते किंवा जे मोठे मोठे होते हायटेड, ते एक तर आपल्या शोल्डर पर्यंत येतात, खांद्यापर्यंत. हाईट कमी राहते. बरोबर. एक एक जण 4-4 जण घुमवायचे तिथं, मारायचं धरून त्यांना. म्हणजे डायरेक्ट मारामारी झाली. हा, मारामार भरपूर. त्या व्हिडिओज पण भरपूर व्हायरल झाल्या होत्या तेव्हाच्या हम्म. त्यामध्ये. आणि मेन म्हणजे इंडस नदी वाहते तिथून. बरोबर. तर आपण नदीतून त्या साईडला गेलो होतो आणि ते पाणी इतकं थंड राहतं आणि इतकं प्रेशर राहतं त्या पाण्याला, म्हणजे खूप. तुम्ही जर पडले त्या नदीत किंवा काय तर माणसाला चान्सच भेटत नाही कुठं या साईडला किनाऱ्यावर यायला. तुम्ही तो मागे एकदा हा, किस्सा सांगितला होता मला सांगा. इंडस नदीचा, इंडस नदी. तो सांगा ना एकदा. इंडस नदीचा असा होता की ब्रिजच बनवत होतो तेव्हा आपण. हा. आणि थोडं खूपच म्हणजे खूप उत्साहात हम्म. होतो आम्ही. हम्म. ब्रिज बनवता बनवता मी आणि अजून एक सर होते आम्ही दोघं पडलो होतो तिथे. हम्म. तर रात्री जवळपास 2:30-3 वाजलेले असतील. हम्म. त्या दरम्यान पडलो होतो. हम्म. आणि झालं असं की पडल्याच दगडाला लागला होता, म्हणजे माझं डोकं दगडाला लागलं होतं तेव्हा. अच्छा. पण त्यानंतरचं काहीच आठवत नव्हतं मला. मग मी त्यानंतर मग डायरेक्ट बघितलं की हॉस्पिटलमध्ये होतो, इथं डोक्याला टीचर्स वगैरे लावत होते. मग मी तेव्हा जाग आली हम्म. आणि एक 10 सेकंदाकरता परत झोपून गेलो होतो. मग त्यानंतर मग मला सांगितलं की म्हणजे एक्सरसाइज मध्ये लागलं वगैरे. मग हात थोडासा फ्रॅक्चर होता तेव्हा आणि डोक्याचं वगैरे. हम्म. तेव्हा सुरुवातीला एवढं काय आठवत नव्हतं, म्हणजे हम्म. मेमरी थोडी वीक झालेली होती हम्म. त्या पाण्यामुळे पण, आणि भरपूर काही गोष्टी होत्या तिथल्या. हो.
तर मग त्याच्यानंतर मग रेस्ट वगैरे देते आर्मी. आर्मीचं असं असतं की जोपर्यंत तुम्ही क्लिअर होत नाही बरोबर. तोपर्यंत तुम्हाला बोलवत नाही ते. रेस्ट देतात किंवा मग सिक लिव्ह म्हणतो आपण ज्याला, हं. सिक लिव्ह देतात. अच्छा. भरपूर काही गोष्टी आहेत. पण मग त्याच्यानंतर तुम्हाला परत जॉईन केलं? हा, कधी कधी join केलं? करतात. तुम्ही कोमात पण होते तेव्हा? हा, 2-3 महिने होतं. 2 महिने कोमात होते? सेनेचं असं असतं की तुम्ही तुमचा हात जरी मोडला तरी ते तुम्हाला ठेवतात, अच्छा. तुम्हाला दुसरं काम देते. आर्मीचं एक मोठं असतं की जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे, तुम्हाला करायची इच्छा आहे, ते तुम्हाला ठेवतात. पण जर तुम्हाला जर नाही करायचं काही कारण असतं तर ते तुम्हाला पाठवून देतात. अच्छा. हा, मग त्यामध्ये लॉस एकच असतो की तुम्हाला पेन्शन वगैरे नाही भेटत. हम्म. मग ते काय गिल्टी फील होतं, आपण एवढं काही केलं. मग आता मी एका पर्सनचं नाव घेऊ शकतो पण मला त्यांना नाही बदनाम करायचं, जाऊ दे. हम्म. त्या दिवशी आपलं झालं होतं बोलणं हा. त्या विषयावर, हा. म्हणून मग ते स्वरूपाचं राहतं. तर आम्ही तरी प्रयत्न करतो की त्या माणसाला न जाऊन द्यायचं, कारण की एक त्याच्या फॅमिलीचा पण विचार करते आर्मी, बरोबर. की फॅमिली पण चालणार आहे त्या पेन्शनवर किंवा बरोबर. पुढच्या काही सवलती. बरोबर. तर आम्ही त्याला नाही जाऊन देत, त्याला काहीतरी एक छोटस काम देतो बरोबर. जेणेकरून त्यामध्ये तो बिझी राहील, त्याच्यामध्ये दुसरे निगेटिव्ह बरोबर. विचार नाही येणार. असं असतं. तुमच्यावर कधी हल्ला झाला आहे का? म्हणजे बंदुकीने फायरिंग वगैरे झाली आहे तुमच्यावर? नाही, आमच्यावर नाही झाली, पण आमचे जे सिनियर आहे त्यांच्यावर झालेली अच्छा. भरपूर वेळा. तर ते आम्हाला त्यांचे किस्से सांगत राहतात. तर मग अच्छा. आम्हाला पण वाटतं असं की यार आम्ही पण तिथं पाहिजेत होतं, हं. आम्ही पण मारलं असतं, हे केलं असतं ते. पण ते कसं आहे ना, ज्याच्या नशिबात राहतं ना ते. म्हणजे आपण म्हणतो ना की जीवनाचं सार्थक होणं, त्या टाईप मध्ये राहतं. ज्याच्या नशिबात येतं तो हेच वाक्य बोलतो की आता माझ्या जीवनाचं सार्थक झालं, मी माणसं मारलीत किंवा आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. पण ऍज अ सिव्हिलियन म्हणून आम्हाला असं भीती वाटते की आपल्यावर कोणी हल्ला नको करायला, किंवा आपल्याला अशी ती मरणाची भीती वाटते. पण मग जे आर्मी मध्ये लोक असतात त्यांना ते असे मरायला तयार असतात, आणि म्हणजे असं त्यांना असं वाटतं की आमच्यावर गोळ्या चालल्या पाहिजे, आम्ही कोणा मारल्या पाहिजे, सगळं काही झालं. म्हणजे म्हणजे इच्छा हे काय, म्हणजे काय प्रकारची ट्रेनिंग आहे नक्की? ट्रेनिंग मध्ये असं असतं की जाताना पण, आता तुम्ही जसे बोलले की सिव्हिलियन, आता जाताना आम्ही सिव्हिलियनच राहतो. बरोबर. आम्ही पण जेव्हा नवीन नवीन गेलो होतो, भरती झालो, पहिली गोष्ट तर भरती व्हायच्या आधी खूप भारी वाटतं हम्म. की यार भरती झालोय, आता आता मजा येईल, असं करू तसं करू. हम्म. पण जसं मध्ये एंट्री करतो, तुमचे जेवढे पण शौक राहतात, जसं की चांगली हेअरस्टाईल, घड्याळ चांगलं घालणं, हम्म. मस्त मिशा विशा ठेवणं, दाढी वाढून हे फिरणं एकदम, बरोबर. ते सगळं बंद होऊन जातं. तुमचा जो हेअर कट राहतो तो एकदम पूर्ण एक 0 याच्यावर येतो. मिशा वगैरे कमी होऊन जातात. दाढीचं तर डेली दाढी करायला लागते. हम्म. त्यानंतर घड्याळ वगैरेचं काही येच नाही राहत, पूर्ण डिसिप्लिन. तुमचा जो डेलीच्या ट्रेनिंग पिरियड मध्ये जो ड्रेस कोड राहतो तो पण तुमचा स्वच्छ पाहिजे, सगळं काही हे पाहिजे, बुट म्हणा किंवा काही म्हणा. हम्म. त्यानंतर जे इन्स्ट्रक्टर राहतात, जेवढे पण आपले शिकवणारे, आम्हाला ट्रेनिंग देणारे सगळे काही, हम्म. त्यांचं असं असतं की ते सुरुवातीपासूनच एकदम रूढ वागतात, अच्छा. एकदम रूढ. कारण की कसं राहतं, आपण जाताना एक फुलाचे म्हणजे गुलाबाचं फुल बनवून जातो, बरोबर. आतनं ऑलरेडी राहतोच ते बाहेर. त्याच्यानंतर त्याला मध्ये गेल्यावर तू दगड कसा बनवायचा हम्म. ते थोडं कठीण राहतं. मग त्याच्यामध्ये ते भरपूर म्हणजे मारतात, झोडतात, सगळं करतात. तेव्हा आम्हाला असं वाटायचं स्टार्टिंगला की यार पुढे येऊन फसलोय. त्यानंतर फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही फायरिंग रेंजवर जायचो, कधी नव्हतं आम्ही ती इन्साज बघितलेली किंवा त्या गोळ्या चालताना बघितलेल्या, तर भीती वाटायची आवाज ऐकून. त्यानंतर हातात घेतल्यावर खूप भारी वाटायचं. आणि ज्या दिवशी फर्स्ट टाइम फायरिंग करतोय आपण, त्या दिवशी डायरेक्ट आम्ही घरी फोन करून सांगायचो की आज मी फायरिंग केली, हे केलं ते केलं. आणि त्याच्यानंतर मग होतं काय, मग ड्रिल मध्ये येतो आपण. ट्रेनिंग पिरियड झालं ड्रिल मध्ये तुम्हाला पूर्ण डिसिप्लिन शिकवतात. अच्छा. ड्रेस कोड पासून तर तुम्हाला राहायचं कसं, चालायचं कसं, बोलायचं कसं, समोरच्याला काय रिस्पेक्ट द्यायची, वयानुसार किंवा कसंही पण, समोरचा रँक नुसार किंवा समोरचा किती रागड स्वभावाचा असो, त्याच्याशी किती शांततेने बोलायचं किंवा काय करायचं, ते पूर्ण एक तुम्हाला ट्रेनिंग पिरियड मध्ये शिकवतात. आणि कोणाची 9 महिन्याची असते, कोणाची 2 वर्षाची असते, जशी माझी 2 वर्षाची होती. अच्छा. तर आमच्या 2 वर्षाच्या ट्रेनिंग पिरियड मध्ये आम्हाला तरी 9 महिन्याची बेसिक होती. त्यानंतर मग तुम्हाला पुढचा जो ट्रेड वर्क वगैरे असतो, बाकीच्या गोष्टी शिकवल्या जातात. तर त्यामध्ये जे पहिले 6 महिने असतात ना, त्याच्यामध्येच तो सिव्हिल लाईफ पूर्ण विसरूनच जातो. अच्छा. पूर्ण एक ते असतं ना एक की हा आता झालाय दगड एकदम, ते बाहेरच्या आयुष्यापासून डिस्कनेक्ट. कारण की 6 महिने तुमच्याकडे मोबाईल नाही राहत, तुम्हाला रविवारी मोबाईल देतात ते.
अच्छा. त्यामुळे तुमचा जो मोबाईलचा नाद असतो तो निघून जातो तिथून पहिले, सगळ्यात मोठी गोष्ट असते. बरोबर तोच निघून गेला म्हणजे तुम्हाला एक कळतं की आता मला नक्की काय करायचं. बरोबर तर मग ते चालू राहतं. त्याच्यानंतर मग ड्रिल झाल्यानंतर मग फायरिंग वगैरेच्या टेस्ट असतात. त्यामध्ये होतं काय की तुम्हाला तुम्ही जर टेस्ट देतायत, एबीसी अशा टाईप मध्ये टेस्ट राहतात. हम्म. तर त्या टेस्ट मध्ये असं असतं की जर तुम्ही टेस्ट पास झाले तर तुम्हाला सुट्टी भेटते, नाही तर अच्छा. तुम्हाला सुट्टी नाही भेटत. अरे बापरे. तर त्याचं पूर्ण फोकस त्या टेस्ट कडेच राहतं की टेस्ट पास होऊ मग सुट्टी जाऊ. मग त्या स्विमिंग टेस्ट असते, 10 मीटर जंप असते. जंप जर तुम्ही पास केले तर तुम्हाला सुट्टी पाठवणार. अच्छा. मग ते फील केव्हा होतं की जेव्हा माझ्या बरोबरचे मुलं सुट्टी जात आहे हम्म. आणि मी टेस्ट फेल म्हणून तिथंच बसलेलो आहे. हम्म. मग ते तेव्हा त्याला भरपूर फर्स्ट टाइम ते फील होतं. बरोबर आहे. आणि जेव्हा 6 महिन्यानंतर सुट्टी भेटते ना तेव्हा लंगडा पण पळत पळत जातो तिथून बाहेर. अशी सिच्युएशन राहते. आमच्याकडं 2-2, 3-3 बॅगा राहायच्या. हा. तर आम्ही त्या बॅगा आहे ना असं म्हणजे एवढं वेट राहून पण आम्ही ना त्या गेट पर्यंत पळत न्यायचो. हम्म. हे असं काही म्हणजे हेच नाही किंवा काय अशा गोष्टी चालायच्या तिथं. दादा आता ऑपरेशन सिंदूर जो आपला टॉपिक होता हम्म. आजचा, ऑपरेशन सिंदूर म्हणजे नक्की काय करताय आता याच्यामध्ये, नक्की हा प्लॅनिंग काय? आता जर आपली भारताची जर प्लॅनिंग बघितली याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये, हम्म. तर आपण तरी आता सध्या थांबलोय त्या अच्छा. ठिकाणी. हम्म. कारण की जे पाकिस्तानकडून जे पण त्यांचे उपराष्ट्रपती वगैरे जे पण त्यांचे जे असेल जे घाबरले ते, हम्म. त्यांनी एक अमेरिकेकडे मागणी केली की आमच्याकडे म्हणजे एवढं काय आता शस्त्रसाठा किंवा एक आर्थिक स्थिती आमची थोडी हम्म. खालवली त्या अच्छा. कारणाने, आणि भरपूर काही रिझन त्यांचे असतील किंवा त्यांचे पण स्वतःचे काही प्लॅन्स असतील. हम्म. तर त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की आम्हाला थांबायचंय म्हणून, आम्हाला बर. युद्ध नाही करायचं बर. वगैरे वगैरे भरपूर काही. मग तिथून मग आपले डोनाल्ड ट्रम्प वगैरे त्यांनी मग ते घोषित केलं. मग आपल्याला विचारलं, मग आपण पण मग त्याला एक संमती दिली की ठीक आहे तर थांबवायचं. हम्म. त्यानंतर झालं असं की दुपारी 3-3:30च्या दरम्यान आपण स्थगिती केली अच्छा. युद्धाला. हम्म. आणि त्याच्यानंतर जवळपास 3-3:30-4 तास तरी काही नव्हतं पुढंच काही. हम्म. त्यानंतर परत एक 5:30-6च्या दरम्यान परत सीज फायरचं त्यांनी उल्लंघन केलं होतं. पाकिस्तान. परत फायर वगैरे गोळी वगैरे चालू केले होते. हम्म. मग ते शेवटी मग आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना की कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, किंवा बरोबर. भरपूर काही त्यांना किती नाव ठेवले तरी कमीच आहे त्यांना. बरोबर. तर मग त्या हिशोबातच येते. पण मग परत मग नंतर झालं असं की परत मग तेच परत आपण तिकडे जाणं येणं. मग मोदींनी सरळ एक सोप्या भाषेत आपले जे उपराष्ट्रपती अमेरिकेचे त्यांना एक साध्या सोप्या भाषेत सांगितलं की याच्यानंतर जर परत तिकडून एक जरी गोळी आली तर इकडून डायरेक्ट आपण गोळा चालू म्हणून आमचे डायरेक्ट गोळे पडतील म्हणे तिकडे. युद्धाची घोषणा हा, झाली. डायरेक्ट युद्धाची घोषणा होईल म्हणे आमच्याकडून तरी. म्हणजे एक त्या भाषेतच उत्तर दिलंय मोदींनी. पण मग आता हे वातावरण शांत झालंय, थांबलंय हे सगळं, हम्म. की ही वादळापूर्वीची शांतता आहे? मोदी साहेबांचं असं आहे ना की कायम ते एक वादळापूर्वीची शांतताच निर्माण करतात. बरोबर. पण मग आपण सगळं कसं आहे समोरच्यावरच हे करतो. बरोबर. की ते म्हणतात ना की मुलाला बापाची चप्पल आली म्हणून लगेच तो काय बाप होत नाही. हम्म. त्या टाईपच राहतं एक पाकिस्तानचं. आता प्रत्येक वेळी त्यांनीच आपल्यावर फायर केलेला आहे, कधी पण बघा तुम्ही. बरोबर. आणि मेन म्हणजे त्यांचं असं असतं ना की याच्या आधी जेवढे पण त्यांनी हल्ले केलेत, युद्ध सोडले तर आतंकवादी हल्ले, ते एक तर त्यांच्या अंडरमध्येच व्हायचे. आपण बघितले असेल भरपूर काही व्हिडिओ त्यांच्या व्हायरल व्हायच्या की स्वतः पाकिस्तान आर्मी त्यांना ट्रेनिंग देते, किंवा जो असुर अहमद म्हणून बरोबर. जैश ए मोहम्मद भरपूर 3-4 संघटना आहेत त्यांच्या ज्या टॉपला होतात पूर्ण याच्यामध्ये. तर त्यांचे काय सिटीमध्ये त्यांचे स्वतःचे ट्रेनिंग कॅम्प होते. अच्छा. एक दहशतवादी संघटनांचे सिटीमध्ये त्यांचे एक स्वतःचे ट्रेनिंग कॅम्प, तिथं ते ट्रेनिंग द्यायचे, सगळं काही त्यांचं ओपन चालायचं. आणि आपले जे हल्ले वगैरे व्हायचे, आता जो आपला जो पहलगाम हल्ला झाला त्याच्यानंतर तो तिथला जो कमांडर होता त्याने एक मेळावा भरवला होता, खूप मोठा मेळावा भरवला. त्यामध्ये जवळपास भरपूर आतंकवादी टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे जेवढे पण कमांडर वगैरे ते आलेले होते तिथं. अच्छा. तर एक व्हिडिओच्या याच्यातून पण आपण भरपूर वेळा दाखवायचा प्रयत्न केलाय की पाकिस्तानी आर्मी स्वतः त्यांना सपोर्ट करते. आणि यावेळेसचा विषय असा झाला की आपण प्रूफ वगैरे सगळे होते आपल्याकडं. आणि मेन म्हणजे त्यांचा एक उद्देश काय होता की एक धार्मिक
युद्ध आपण इंडियामध्ये यावेळेस थोडं काहीतरी वेगळं करू. हे पण मग- खूपच वेगळं होतं, म्हणजे तुम्हाला हे खूपच वेगळं होतं. धर्म विचारून गोळ्या मारत हा. होते. यावेळेस असं झालं ना की म्हणजे याच्या आधी कधीच हे झालेलं नाही. सिव्हिलियनवर हल्ला नाही झालेला. एक वैष्णोदेवीचा झाला होता बसवर, त्यानंतर हा हल्ला आहे. पण असं कधी त्यांनी केलं नाही. जसं 26/11 मध्ये पण आले हो. तर त्यांनी असं काही धर्म नव्हता विचारला तेव्हा. रँडमली कोणालाही मुसलमान मारलं. सगळ्यांना मारत होते. पण इथं असं झालं की तू मुसलमान आहे, तुला नाही मारत. तू हिंदू आहे, लगेच मारायची. हम्म. आणि अक्षरशः तुम्हाला जर कलमा नाही पडता येते किंवा काही नाही येते तर त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांच्या चड्ड्या उघडून त्यांना बघितलं, मग गोळी मारली बरोबर आहे. इथपर्यंत. हे आणि खरं म्हणजे आपल्या- खूप हा. निंदनीय आहे सगळं. खूपच. आणि त्यात आपले काही आहे जे पॉलिटिक्स वाले ज्यांना आपणच त्या खुर्चीवर बसवेल, हम्म. तर ते म्हणतात की त्यांना एवढा टाइम नाही राहत. तर तुम्ही जायचं होतं ना मग तिथं हम्म. बघायला की खरंच त्यांना एवढा टाइम होता नव्हता. ऑन ग्राउंड मध्ये ज्या लेडीज सांगू राहिल्या तुम्हाला बरोबर आहे. की माझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्यासमोर धर्म विचारला की तू हिंदू आहे का, तू मुसलमान आहे का, आणि त्याला गोळी मारली, तर तुम्ही त्या लेडीजला विचारा ना, ती तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देईल. बरोबर आहे. मग ती खुर्ची वगैरे काय बघणार नाही त्या ठिकाणी. त्या बरोबर. गोष्टीचं खूप वाईट वाटतं की अशा वेळेस आहे ना, निदान आपण एक पॉलिटिक्सचा भाग साईडला सोडून आहे ना, देशाचा विचार केला पाहिजे. खरी गोष्ट. जसे आता जे आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जी मीटिंग भरली होती त्यात पण काँग्रेसचे भरपूर मोठे मोठे नेते आलेले होते. हम्म. असं असतं तर मग राहुल गांधींनी पण मोदींना टीका केली असती की मग हे आले कुठून, बरोबर. इकडं पण यांनी मग आंदोलन करा मोदीच्या विरोधात, पण मग ते आले, एकत्र आले. मग अशा वेळेस म्हणजे वाजपेयी पण सांगून गेलेले की जर कधी असे हल्ले होतात तर तुम्ही पॉलिटिक्स वगैरे साईडला ठेवून तुम्ही पहिले देशाचा विचार केला पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या लोक जवळपास 6 ते 7 जण आपले महाराष्ट्रातले तिथं शहीद झाले होते, हम्म. सिव्हिलियन. अच्छा. आणि वाईट याच गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्रातलेच पॉलिटिक्स वाले बोलतायत की त्यांना कुठे एवढा टाइम राहतो, ते असं थोडी करणारे हे ते. तर मग त्यांनी एकदा ना तिथं जाऊन बघायला पाहिजे. त्यांना सांगतील ते लोक कसा टाइम भेटतो आणि कसा नाही. खरी गोष्ट आहे. नाही म्हणजे या गोष्टीचं तर म्हणजे मी तर म्हणतो आपण समर्थन करू शकत नाही या गोष्टीचं. कारण जर पहिले देशावर जर काही संकट येतंय तर फर्स्ट प्रायोरिटी देशच असला पाहिजे. बरोबर. आणि आपण सगळ्यांनी जातपात, धर्म, पॉलिटिक्स, तुमचे जे काही गट आहेत, तुमचे जे काही पक्ष आहे, ते पक्ष सगळे वेगळे सोडून पहिले फर्स्ट प्राधान्य देशालाच द्यायला पाहिजे. बरोबर. हाच फरक असतो सिव्हिलियन मध्ये आणि इंडियन आर्मी मध्ये. सिव्हिलियन मध्ये काय होतं की आपण भरपूर किस्से ऐकलेले ते हम्म. की रस्त्यावरच एखाद्या लेडीजला 3-4 जण मिळून मारू राहिले, किंवा तुम्ही दिल्लीतली घटना ऐकली असेल जिच्यावर हो. 35-36 वार झाले होते बरोबर. आणि लोक तिथून जात पण होते पण कोणी तिच्याकडे लक्ष नव्हतं देत. हो. लोक म्हणतात की आपल्याला काय करायचंय, कशाला उगाच अजून आपल्यावर हे होईल ते होईल, हम्म. असं होईल तसं होईल. पण मग एक इंडियन आर्मी काय विचार करते की आता आमचे माझे भरपूर मित्र, आता माझी तरी सुट्टी संपत आली होती, आमचे असे भरपूर मित्र जे आता सुट्टीवर आलेले आहेत हम्म. आणि त्यांना लगेच बोलावलं. बरोबर आहे. पण मग ते असं नाही म्हटले ना की यार मी कशाला जाऊ, तिथं सिव्हिलियन मारले होते, मग आमचा काय संबंध ना, असं न तसं येत. असं जर प्रत्येक जण जर एक आर्मी पर्सन, कोणताही डिफेन्स पर्सन असं जर रिझन द्यायला लागला मग काय होईल. खरी गोष्ट आहे. आणि सिव्हिलियनचं हेच असतं की त्यांना आहे ना फक्त लढाईच्या वेळेसच आर्मी आठवते, नेव्ही आठवते, एअरफोर्स आठवतं, पोलीस आठवतात. पण जेव्हा तो बसमधून येत राहतो किंवा ट्रेन मधून येत राहतो, जेव्हा त्याला जागा नसते, तो उभा येतो, किंवा कधी कधी असं होतं की एक आर्मी पर्सन पण स्वतःची जागा त्या लेडीजला देतो हम्म. जिचं सीट रिझर्व वर राहतं, हम्म. हम्म. पण ते नाही देती. बरोबर आहे. आणि मग युद्धाच्या जेव्हा या अशा आता युद्ध स्थिती होती किंवा काय, मग तुम्ही ते स्टोऱ्या लावणार की आर्मीतला जो चाललाय तो आपला भाऊ आहे, त्याला तुम्ही सीट द्या, हे द्या. मग फक्त युद्धाच्या पुरतं का बरं, मग इतर वेळेस तुम्हाला आठवत खरंय. नाही. खरंय. मला आता तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की भारताची म्हणजे भारतीय लष्कराची खरी ताकद काय आहे? खरी ताकद जर तसं बघायला गेलं तर मग लोक आहे ना थोडं पॉलिटिकली घेतील याला. हा. पण मी तर म्हणाल एक काय पंतप्रधान नरेंद्र मोदी. हम्म. कारण की मी असं याकरता बोलतोय की 2014च्या आधी हम्म. सिच्युएशन अशी होती की समजा समोरून फायर येतोय, हम्म. म्हणजे मी नाही बोलत, ते आमचे सिनियर सांगायचे आम्हाला की समोरून फायर येतोय, काही पण होतंय, हम्म. तर आपल्याला पहिले सीओ, मग त्यानंतर जो पण सीओच्या वरचे वरपर्यंत कॉल जायचे, तोपर्यंत इकडे फार लागून जायची समोर त्याची. मग तेव्हा ते म्हणणार कुठं की यार ठीक आहे थांबा थोडं, मी सांगतो करतात, दिवस निघून जायचे. मग अच्छा. त्यांना अजून कॉन्फिडन्स यायचा.
आणि त्याच्यानंतर तेव्हाची लँग्वेज अशी होती तिथल्या लोकांची की समजा त्यांनी दगड मारले किंवा काय, तर ते असं म्हणजे तोंडावर बोलायचे की यार तुम्ही सांगून सांगून कोणाला सांगणार, ते पण तुम्हाला भावने देते म्हणे. म्हणजे एक सरकारच तेव्हा असं होतं, काँग्रेसचं सरकार होतं. तर ते म्हणजे असं होतं की आपल्याकडे दगडफेक झाली तरी ते त्यांच्या पक्षात बसायचे आंदोलनासाठी, असे तेव्हाचं सरकार होतं. पण मग 2014 नंतर मग थोडे दिवस बदलले, मग आपले मोदी साहेब वगैरे आले. मग त्यानंतर जे आपले जनरल वगैरे होते बिपिन रावत, त्यांच्या आधीचे भरपूर, त्यांनी सांगितलं की ऍक्च्युअल मध्ये सिच्युएशन अशी नाहीये, म्हणजे काहीच इज्जत नाही, रिस्पेक्ट तर बिलकुल पण नाही JNK साईडला कुठंच. सिव्हिलियन तर नाही करत, तो विषय वेगळा आहे, पण जिथं पाहिजे तिथं पण नाही. मग त्यानंतर त्यांनी फुल ऑथॉरिटी दिली सगळ्यांना, चिनी दलाचे जे प्रमुख आहे किंवा जे आपले जनरल होते. त्यानंतर मग मेन म्हणजे जो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जो 370 हटवला, त्यानंतर इतकं म्हणजे फ्रीडम भेटलं इंडियन आर्मीला त्या ठिकाणी. जिथं आपल्याला ऍक्च्युअल मध्ये मोकळा श्वास घ्यायला पाहिजे तिथं आपल्याला ती संधी भेटली. त्यानंतर असं झालं की भाई जर दगड मारतोय आपल्याला, तर त्यालाच गाडीला बांधायचं, मग मारा दगड. नाही आपण शिवी जरी दिली, काही पण केलं तरी पण आपण समोरच्याला हे करत होतो. आणि इतकं आपल्याकडे इतक्या ऑथॉरिटीज आल्या होत्या तेव्हा की आपण म्हणजे काही पण करायला तयार होतो तेव्हा, फुल ऑथॉरिटी एकदम. तेव्हापासून जे आपली कायापालट झाली इंडियन आर्मीची, ती आता वाढतच चालली. अच्छा, भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच, तर तशी सिच्युएशन आलीच, तर तुम्हाला काय वाटतं की आपल्याला कोणते कोणते देश सपोर्ट करतील भारताला? भारताला तर आपल्याला बघा, इस्रायल करत, त्याच्यानंतर रशिया करत, भूटान, नेपाळ, अमेरिका तर संयुक्त राष्ट्र संघात, त्यामुळं करतं नाही करतं तो एक भाग वेगळा, पण त्यांची तटस्थ भूमिका आहे. हा, पण तसं तर त्यांनी आपल्याला यावेळेस एवढं काही केलं नाही, पण करत म्हणजे भरपूर देश आपल्यासोबत. पण मग असं आहे ना की आपणच इतिहास घडवणार आहे, त्यामुळं मग बाकीच्या देशांचा आले नाही आले एवढं काही फरक नाही पडत. तसं आता तुम्ही एक भविष्यवाणी खूप चालू राहिली, 30 मेची, की ज्याच्यामध्ये 7 देश मिळून आपल्यावर हल्ला करणार अशी भविष्यवाणी चालू. तर त्याच्यामध्ये पण पुढचं पण त्यांनी लिहिलेलं आहे की एक 6 वर्षांनी युद्ध संपल, त्याच्यामध्ये भारताचा विजय होईल. तर मग आणि भारत एकटा जरी लढला तरी विजय होईल, हा विषय राहतो आपल्याकडे. त्यामुळं मग आपल्याकडून तर देश पडतीलच, पण त्यांच्याकडून काय होईल, पहिली गोष्ट म्हणजे ते काय एक धर्मीय आहे पूर्ण, मुसलमान तर मुसलमान. त्यामुळे त्यांना बाकीचे त्यांच्या आजूबाजूला जेवढे पण मुसलमान देश येतात ते एक फुलने फुलाची पाकळी थोडीफार मदत तर करतीलच. बरोबर. तर ती पण छोटी छोटी मदत आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, ती पण भरपूर होऊन जाते. खरंय. पण मग युद्धामध्ये असंच होतं ना की नुकसान तर आपलं पण आहे. बरोबर. भारत तेच हे करायचा प्रयत्न करतो, कारण की कोणीच नाही असा विचार करत की युद्ध व्हावं. म्हणजे सिव्हिलियन करतात, पण जे आंतरराष्ट्रीय जे लढा देतात ना, मोदी सारखे किंवा भरपूर जण आहेत, त्यांना माहिती की ऍक्च्युअल मध्ये वॉर सिच्युएशन काय राहते, तर ते कधीच विचार नाही करत. नुकसान दोन्ही बाजूचं होतं, दोन्ही बाजूचं होणार, कारण की अनुभव विषय काय होतो की POK इथून जवळपास 30 किलोमीटरवर पडतं. त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये मग सिव्हिल एरिया चालू होऊन जातो. तर आपण तर त्यांच्या एरियामध्ये तो भाग आपण संपवत चाललोय हळूहळू, तर मग ते युद्ध मग परमाणु बॉम्ब किंवा अणुबॉम्ब त्याच्यावर येतं. मग जर अणुबॉम्ब वगैरे परमाणु बॉम्ब जर आलेत, पडायला लागले, मग खूप जास्त प्रमाणात नुकसान होतं, कारण की त्याची जी रेंज वगैरे असते ती खूप जास्त असते. जसं तुम्ही हिरोशिमा नागासाकीच्या अजून पण बघितलं, चेक केलं, तर अजून पण तिथले जे मुलं जन्माला येतात ते अपंग वगैरे त्या टाइप मध्येच येतात अजून पण. तर त्यामुळे नुकसान भरपूर आहे. म्हणजे इंडिया असं समजा की भारत हा खूप मागच आहे. म्हणजे पाकिस्तान तर आहेच माग अजून, पण आपलं पण त्याच्याही मागच आहे. आणि याचा होईल काय, बाकीच्या देशांना फायदा होईल. मग आपण येऊ पाकिस्तानच्या लेवलला, मग बाकीचे देश आपल्यावर हे करतील. बरोबर. पण मग या ज्या दहशतवादी संघटना आहे ज्या पाकिस्तानमध्ये तयार होत आहे, या दहशतवादी संघटना या फक्त भारतावरच हल्ला करतात त्याच्यासाठीच बनलेल्या आहे की या इतर राष्ट्रांवर पण करतात? इतर राष्ट्रांवर पण. त्यांचा म्हणजे भारतच एक त्यांचा मेन सब्जेक्ट नाहीये. त्यांचा सब्जेक्ट हा आहे की फक्त एक इस्लाम धर्म. इस्लाम धर्मामध्ये असं होतं की आर्मीमध्ये खास करून मुस्लिम, हिंदू, जैन, शीख वगैरे सगळे हे
एका ताटामध्ये जेवतात. बरोबर. त्यामुळे त्यांना असं काय त्यांना वाटलं होतं यावेळेस की आपण यांना धार्मिक या विचारांमध्ये आपण इंटरनल पण यांची युद्ध वगैरे आपण हम्म. भांडणं वगैरे दंगे हम्म. वगैरे चालू करू. पण तसं काही झालं नाही. कारण जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हम्म. हल्ला तर केलाच, पण सगळ्यात मोठी गोष्ट यांनी काय केलं की पत्रकार परिषदेमध्ये 2 लेडीज बसवल्या. हम्म. त्यात एक त्यांनी बसवल्या आपल्या सोफिया कुरेशी सोफिया कुरेशी. आणि दुसऱ्या विंग कमांडर बसवल्यात. त्यामुळे झालं काय, एक हिंदू बसवले एक मुसलमान, म्हणजे असं काय धर्मात नाही हे करत आहे मी, पण एक त्यांना एक उत्तर देण्यासाठी, एक मेसेज देण्यासाठी. आणि जे आपल्या ज्या कर्नल सोफिया कुरेशी त्यांनी पण त्यांना एक मेसेज दिला की मी एक भारतीय आहे म्हणून, आणि भारतावर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचं उत्तर मी एक भारतीयाच्या नागरिकाच्या रूपातच देईल तुम्हाला, ना की कोणत्या धर्माच्या याच्यामध्ये. बरोबर. आणि लेडीज टाकायचं कारण हेच होतं की मोदी साहेबांचा हा उद्दिष्ट होता की तुम्ही आमच्या म्हणजे तुम्ही माझ्या मुलींचं कुंकू पुसलं, सिंदूर पुसला, तर तुम्हाला उत्तर पण त्याच देतील त्यांच्या भाषेत. बरोबर. मग एक त्यामुळे त्यांनी ते एक ऑपरेशन सिंदूर ठेवलं होतं. म्हणजे हे नाव आणि हा जो थॉट आहे किती मोठा थॉट आहे, खूप 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 मोठा. उगाच त्यांनी याच्या मागे किती मोठा मेसेज आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि ते त्यांनी असेच नाही रातोरात 50 किलोमीटर पाकिस्तानात जाऊन मग त्यांचे बेस उडून इकडे आलेले. मोदी साहेब म्हणजे एक नाव नाही, तो एक विचार आहे. एक म्हणजे आर्मीसाठी जरी पाहायला गेलं ना तर तो एक विचार आहे. उद्या जर मी तर म्हणतो आज जर समजा मोदींसारखे जर पंतप्रधान नसते तर ह्याच ज्या बातम्या आपण पाकिस्तानात ऐकतोय त्या आपण भारतात ऐकल्या असत्या. भारतामध्ये दिल्लीमध्ये हल्ला झाला किंवा मुंबईमध्ये एवढा गेलं, थोडं उलट झालं असतं, त्या स्वरूपात असतं. बरोबर आहे. मला आता एक सांगा फक्त की आपण मागे जेव्हा चर्चा केली होती, आपण भेटलो होतो, तेव्हा तुम्ही एक तुमच्या लाईफ मधला खूप ठराविक अनुभव मला सांगितला होता. तो तुम्ही एकदा शेअर करायचा एकदम. म्हणजे तुम्ही जो सांगितला होता की काय तुमच्या बरोबर जी सिच्युएशन होती, तुम्ही तुमच्या तोंडूनच सांगा तुम्ही. आम्ही म्हणजे असं आहे ना, UN मध्ये युनायटेड नेशन मध्ये ना आपले पीस किपिंग साठी सैन्य जात राहते, मिशन साठी. तर तिथे होतं असं की ऍक्च्युअल मध्ये वॉर सिच्युएशन नाही राहत. आपल्याला फक्त तिथला क्राऊड कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांना आपल्याला असं शिक्षण वगैरे देण्यासाठी, गायडन्स साठी जायला लागतं. पण जे लोकल तिथले माफिया वगैरे असतात त्यांना ते आवडत नाही. एक व्हाईट आर्मी म्हणून म्हणतात आपल्याला तिथं. अच्छा. त्यांना काय आवडत नाही ते तिथलं काही हे केलेलं. तर आमचं कसं होतं की तिथं लोकेशन होते छोटे 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 छोटे, तर आम्ही तिथं ना चॉपरनेच आम्ही तिथं राशन वगैरे घेऊन जायचो. भरपूर काही राशननेच व्हायचं. अच्छा. तर तिथली जी लोकल आर्मी होती, आपलं कसं एक आर्मीचं एक स्वतःच असतं बुलेट प्रूफ जॅकेट, हेल्मेट वगैरे पूर्ण पॅक पण एकदम, म्हणजे थोडी पण रिक्स नाही, पूर्ण तयारी निश्चित जायचं. तर आम्ही चॉपर मध्ये तयारी निश्चित होतं पूर्ण. पण मग असं माहित होतं आम्हाला की तिथं हल्ले होत राहतात किरकोळ वादावरून किंवा काय, पण असं नव्हतं माहिती की चॉपरवर पण करतात वरच्यावर वगैरे, असं नव्हतं. आणि लोकल आर्मी कशी असते तिथं चपलीवरच राहते. अच्छा. आणि त्यांच्याकडे असं असतं ना की जो नॉर्मल जो गाई चारणारा पण राहतो त्याच्याकडे पण AK-47 मोठ्या मोठ्या गन्स राहतात. अरे बापरे. मग तर त्यांच्याकडे आम्ही जेव्हा बघायचो ना तर आम्हाला थोडी म्हणजे किव यायची किंवा हसू यायचं की यार म्हणजे एवढं काही हे सगळं काही असून पण नाही असे राहतात. नंतर होतं काय की म्हणजे आम्ही उतरत होतो खाली, एक 50-60 मीटर राहिला असं फक्त चॉपरला, तर एक ना राऊंड फायर होतं फक्त. तर त्याच्यामध्ये ना अनबॅलन्स होतं थोडं पायलट कडून. तर आम्ही एवढं काही लक्ष नाही दिलं, आम्हाला वाटलं डाऊन होतोय, तर फायरचा पण आवाज नव्हता आला. फक्त एक असा ठकासा आवाज आला होता, जो गोळी लागली असेल साईडला ती, तेवढा आवाज आला होता. तर त्यानंतर मग थोडी लगातार 1-2 आवाज ऐकू आले. मग त्यानंतर पायलट थोडा अनबॅलन्स खूप जरा जास्तच व्हायला लागला. मग त्यानंतर जे होते जे लोकल आर्मीवाले 3 जण होते आमच्यासोबत, ते बोलले की म्हणजे फायर वगैरे असं हो राहिलं त्या याच्यामध्ये, आणि एक गोळी येते ती डायरेक्ट त्याच्या चेस्टलाच लागते. जो बघत राहतो खाली तो पडतो खाली. मग एवढं आम्हाला कळून गेलं की लोकल माफिया वगैरे त्यांचाच फायर आहे. त्यानंतर फायर तर होतं, पण मग आता पायलटच्या याच्यावर राहतं डिसिजन, तो काय घेतो काय नाही. आणि ते युक्रेनचे होते चॉपर वगैरे, सिव्हिलियन होते ते पण चॉपर. तर मग त्यांचा तो म्हणे की मी खालीच उतरवणार आहे म्हणे, वर नाही नेणार, पुढंच नाही नेणार, खालीच उतरव, तुम्ही जसं आहे तसं तुम्ही करा म्हणे फायर वगैरे जसं जमल तसं. म्हटलं ठीक आहे. मग डाऊन करता करताच आमचे एक सर होते, त्यांच्याच एक लागली होती इकडे एक साईडला. तर पण मग ते बुलेट प्रूफ जॅकेट होतं, ते एवढं काही इश्यू नव्हता झाला तो. आणि जे दोघं होते त्यातल्या एकाच्या पायाला लागली होती.
अच्छा. पण त्यानंतर डाऊन झाल्यावर मग आम्ही फायर वगैरे खोलून मग त्यानंतर जे लोकल सपोर्ट राहतो आर्मीचा तोपर्यंत आला होता तिथं. अच्छा. मग ते त्यांना ते मारून वगैरे मग परत मग एक दुसरं चॉपर आलं. मग त्यानंतर मग तिथं ती थोडं सिच्युएशन नॉर्मल झाली होती. दादा, आपला मागे तुम्ही एक विषय सांगितला होता मला की अग्निवीर हम्म, जे काय सरकारने चालू केलेलं आहे नवीन, हम्म. तर त्याबद्दल थोडं सांगा ना. म्हणजे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल खूप भरपूर शंका आहे. खूप शंका आहे की नक्की काय आहे ते, हम्म. आणि लोकांनी जावं का अग्निवीर म्हणून. तर तुमच्याकडनं आम्हाला त्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आहे, काय आहे नक्की अग्निवीर. आता लोकांच्या मनात ही शंका आहे की फक्त 4 वर्ष करताय. हा. तर 4 वर्ष करता कशाला जायचं आम्ही, तर त्याच्यानंतर आम्हाला काही सोयी सुविधा नाही, हे नाही ते नाही. पण मग तुम्ही जर बाकीच्या देशांमध्ये जर बघायला गेले, बाकीच्या देशांमध्ये पण काही काही देश आहे असे त्याच्यामध्ये 2 वर्ष तुम्हाला कंपल्सरी आर्मीमध्ये नोकरी करावी लागते. हम्म. त्यानंतर काही ठिकाणी 4-4 वर्ष, आता रशियाचंच घ्या, त्यांचे पण एक टेंडरवरचेच सैनिक होते सगळे. हो. पण मग ते सगळे लढले सगळे. आणि युक्रेनचं पण असंच होतं, टेंडरवरच होतं सगळं. पण त्यांना माहिती होते की आपले सैनिक कमी, तर जे एक्स आर्मी होते त्यांचे ते पण सगळे हत्यारबंद घेऊन सगळे म्हणजे निघाले होते लढायला. बरोबर. त्यामुळे ते कुठं म्हणजे हारले नाही. हम्म. तिथं ती त्यांची थोडी मिटवामिटवी झाली. हम्म. तसंच आपलं पण एक जे आहेत आत्ताचे जे आपले ते जेवढे धोरण आहे धोरण भारत आहे, ते सरकारचं. आपलं धोरण हेच आहे की उद्या समजा वॉर सिच्युएशन झाली तर असं नाही की आपल्यात कुणी शहीद नाही होणार, भरपूर जण शहीद होतात. बरोबर आहे. फार म्हणजे गाड्याच्या गाड्या भरून जातात सगळ्यांच्या. तर आमच्या एक मॅडम आहे, त्यांनी आम्हाला एक वॉर सिच्युएशन त्यांची 1999 मध्ये सांगितली होती की त्यांना आमच्या म्हणजे कारपेंटर्स असतात, तर त्यांच्याकडे एक ऑर्डर आली समोरून हम्म. 1999 मध्ये वॉर मधली, की तुम्ही जवळपास 500 ते 600 तुम्ही आपले जे हे असतात केस असतात त्याच्यामध्ये आपण बॉडी पॅक करून नेतो, अच्छा. ते बनवा. अरे बापरे. तर आपले जे सैनिक होते आपले, हम्म. ते त्यांना बोलले की आम्ही आधीच बनवून नाही ठेवू, की आम्ही आधी का बनवून ठेवू म्हणे. तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या, जसे कॅज्युअलिटी होतील तसं आम्हाला ऑर्डर द्या, आम्ही तुम्हाला त्या वेळेत बनवून देऊ, लेट नाही करणार. पण आम्ही आधीच असं मानून नाही चालणार की आमचे 500 जण जाणार आहे, 1000 जण जाणार आहे किंवा 2000 जाणार आहे, बरोबर. आधी बनवून देणारच नाही म्हणे आम्ही. आणि तो एक कसं एक जज्बा म्हणजे तो पैदा करण्यासाठी किंवा काय, हेच जर तुम्ही जेव्हा घरी जाशाल. आणि अग्निवीर एवढं पण काय वाईट नाही, वाईट नाहीच आहे मी म्हणत. तुम्हाला जर ती गोष्ट जी तुम्ही करण्यासाठी, ऍडव्हेंचर करण्यासाठी किंवा रायफल शूटिंग सगळं काही करण्यासाठी तुम्ही बाहेर जर पैसे देऊन करताय, आर्मी तुम्हाला स्वतः त्या गोष्टीची ट्रेनिंग देते, सगळं काही तुम्हाला अवेलेबल करून देते 4 वर्षात. पण असं पण नाही की तुम्हाला त्यातून काही फायदा नाही. आता मला सांगा, जो मुलगा 17-18 वय चालू आहे, 4 वर्ष आर्मीमध्ये डिसिप्लिन शिकल, मेन म्हणजे त्याच्या घरच्यांना पण थोडा त्याचा पैशांचा सपोर्ट होईल किंवा भरपूर काही गोष्टी. समजा 18 ते 4 वर्षामध्ये 22 वर्ष होईल, 22 वयाचा होईल, 23 वयाचा होईल, तोपर्यंत त्याला कळून जाईल की आपल्याला आता याच्या पुढे करायचं काय. किंवा त्याचा म्हणजे खूप फरक, जो मागचे जे 17 वर्ष होते त्या 17 वर्षात आणि त्याच्या 4 वर्षामध्ये खूप फरक राहील. त्या 17 वर्षात त्याला कधी कोणी सांगितलं नसेल की तुला भविष्यात काय करायचंय, सांगितलं तरी तो एवढं लक्ष नाही देणार, पण त्या 4 वर्षात त्याला इतकं काही समजून जाईल, जसं तुम्ही आधी सांगितलं सिव्हिलियन लाईफ आणि त्याला आर्मी लाईफ कळेल, तर त्याला ते कळून जाईल. आणि असं पण तो जर 17 मध्ये जर तो समजा अग्निवीर ठीक आहे त्याला नाही जायचं, तो असं पण 17 ते 22 मध्ये तो घरी पण काय करणार, बरोबर, कुठंतरी तो वाईट मार्गाला जाईल, व्यसन वगैरे करेल तो. मग त्यानंतर दारूच्या याच्यामध्ये जाईल किंवा सिगरेट वगैरे माझ्या मस्तीमध्येच घालणार आहे 4 वर्ष. त्यापेक्षा 4 वर्ष त्याने आर्मीला दिलेलं काय वाईट आहे. आणि असं पण नाही की आल्यानंतर त्याला काही भेटणार नाही. आता 4 वर्षात तो म्हातारा थोडी होणार, आल्यानंतर त्याला जे परत करायचंय, समजा मोस्टली भरपूर जणांचा हाच विचार आहे की मी आल्यावर परत पोलीस भरती करा, तर भरपूर जणांचा तो चांगला विचार आहे, तुम्ही आल्यावर काही पण करा, तुमचं वय तर नाही जाते ना, 25, 26, 27 पर्यंत तुम्ही अग्निवीर मध्ये काही पण करू शकता. तुम्ही अग्निवीर झाल्यानंतर तुम्हाला 4 वर्षच करायचंय आर्मीमध्ये. आणि असं पण नाही की तुम्हाला काढून टाकतील, तुमच्यात जर गट्स आहे, तुम्हाला खरंच पुढे करायचंय, तर आर्मी तुम्हाला ठेवायला पण तयार आहे. पण तुम्ही जायच्या आधीच जर म्हणताय की 4च वर्ष आहे, कशाला जायचं, त्यापेक्षा पोलीस भरती करू. आणि मला भरपूर जण आहे ना मेसेज करतात की दादा मला आर्मीतच जायचंय,
तर मी त्यांना हेच सांगतो की ठीक आहे, जा तुम्ही आर्मीत. बरोबर. पण मग आल्यानंतर आहे ना, इकडे आल्यानंतर हे नका सांगू की 4 वर्ष काहीच मजा नाही आली, ह्या नाही आली. 4 वर्षात तुम्हाला जेवढं काही शिकता येईल सगळं शिकून बाहेर या. तुम्ही इकडे सांगा, उलट मुलांना सांगा की यार मग सगळं काही ओके, एकदम सगळं काही भेटतं, पुढं काय काय नाही, सगळ्यांनी या गोष्टी होतात. आणि भरपूर जण असं म्हणतात की दादा आर्मी नाही तर कशातच नाही जाणार. तर मी त्यांना हेच सांगल की वर्दी राहते, कशातच जा तुम्ही, पोलीस मध्ये जा, आर्मीत बरोबर जा, आहे. बीएसएफ मध्ये जा, सीआरपीएफ मध्ये जा. एक नॉर्मल पोस्ट जी असते एमएसएफ वाल्यांची, ती पण एक वर्दीच आहे. वरतीच त्या खरं. वर्दीचा रिस्पेक्ट करा, कारण काय ती तुमच्या आई वडिलांना नाही मिळाली. एक आपल्या वडिलांचं पण स्वप्न राहतं कुठंतरी बरोबर आर्मीत आहे. जायचं, पोलिसात बरोबर आहे. जायचं. तर ते त्यांना नाही मिळत, ते तुम्ही पूर्ण करताय, त्यामुळे तुम्हाला त्याची थोडीफार जाणीव पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अग्निवीर मध्ये आणि नॉर्मल जे आपले याच्यामध्ये मुलांमध्ये आपण भरपूर मुलं म्हणजे आता त्यांना काय करतायत की कंपॅरिझन करतात, आणि जास्त करून फॅमिली ज्या असतात दुसऱ्यांच्या, ज्यांच्या मुलींच्या मागं पळतात, दारू सिगरेटी मागं पळतात, ते त्यांना जे म्हणतात ना की 4च वर्षाचा आहे, आता आल्यावर लगेच येईल. तर त्यांना मी एकच सांगल की जरा त्या मुलाकडे बघा आणि तुमच्या मुलाकडे बघा. उद्या कधी पण तो मुलगा तुम्हाला वरचढच आहे. बरोबर आहे. आणि वाईट मार्गावर जाण्यापेक्षा चांगल्या मार्गावर जाणं कधी पण कधी चांगलं. पण सांगतो. आणि आज तुमच्या माध्यमातून लोकांना ही गोष्ट कळली की अग्निवीर का व्हायला पाहिजे हा. आणि का जायला पाहिजे. आता माझा आहे ना एक शेवटचा फक्त प्रश्न आहे तुम्हाला, की आपलं जे ऑपरेशन सिंदूर आपण केलं होतं, तर आता नक्की पुढे काय, म्हणजे आता तुम्ही म्हटले की थांबलाय, हा वादळापूर्वीची शांतता आहे, पण आता पुढे काय व्हायचं? पुढं जर एकदम असं जर मजाक मस्तीमध्ये जर बोललो तर आता सिंदूर झालाय. त्याच्यानंतर मग जर हिंदी भाषेत बोललो तर नंतर घागरा, चोली, मग सगळं काही निघल बाहेर. मग त्यांच्या अंगावर कपडे नाही राहतात, एवढं आपण हे करू शकतो. पण ती सिच्युएशन न यावी याचाच प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस भारत, बरोबर. कारण की त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्यावर हल्ले केलेले आहेत. पण मग आता तरी म्हणजे मला एवढं माहितीये की आता ज्या मीटिंग मध्ये ज्या गोष्टी झाल्यात त्याच्यामध्ये तर मोदींनी स्पष्टच सांगितले, जे उपराष्ट्रपती त्यांना, की समजा उद्या जर तिकडून गोळी आली तर इकडून डायरेक्ट गोळा चालत नाही. त्यामुळं मग मला तरी वाटतंय की हे चालूच राहील कायम, संपणार नाहीच त्यांचं ना आपलं. ठीक आहे दादा, तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आले इथे आज आमच्या सोबत आणि खूप चांगली तुम्ही सगळी माहिती दिली. आणि आता तुम्हाला जायचंय परत ड्युटीवर. आम्ही आशा करतो सगळे की तुम्ही व्यवस्थित तिथे राहा आणि आमची रक्षा कराल सगळ्यांची. आणि आम्ही सगळे प्रार्थना करू तुमच्यासाठी की तुम्ही तिथे तुम्हाला लढायला तुम्हाला ताकद मिळो. बजरंगबली मागे आहेत, ते 100% तुम्हाला बजरंगबलीच राहते आमच्या. तुम्हाला ताकद देऊ. ठीक आहे दादा, तुम्ही आले त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण परत भेटू. आता तुम्ही परत जेव्हा हो. सुट्टीला याल पुढच्या वेळेस तेव्हा आपण नक्की परत भेटू. भेटीगाठी होतच राहते. ठीक आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपली इंडियन आर्मी, ऑपरेशन सिंदूर, आपलं भारतीय लष्कर कसं काम करतं हे लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम.